तर मित्रांनो हे युरिया आपण आता पाण्यात काढून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे युरिया टाकून काढून एकदम विरघळून बाद देण्यात त्यात सोडणार आहोत आपण. तर मित्रांनो युरिया आपला काढून झालेला आहे आणि आता आपण त्यानंतर हे औषध टाकणार आहोत सगळे. तर पहिले छोटं आपण हे एक एक औषध आहे का बकेट मध्ये काढून टाकणार आहोत आपण, म्हणजे पूर्ण प्रकारे विरघळून जातील अशा प्रकारे आपण काढून टाकणार आहोत. आपण 98% असणारं सीवीड घेतलेलं आहे त्यामध्ये फर्स्ट टाइम. आता हे सीवीड आपण काढून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सीवीड आहे एकदम काळा खप. दाखव खाली त्यांनी आतमध्ये दाखवून बादलीत. पाहू शकता एकदम काळ खप आहे. निस्ता चिखलावणीच होतंय, निस्ता काळा काळा खप कलर. आता हे आपण काढून घेतलेलं आहे. याच्यात गाठी असते ते बारकाले सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या एकदा. हे हाताने घेतलं तरी चालतंय पण तुम्ही सेफ्टी घालून काहीतरी करा. आम्हाला तर हात घालायची सवयच लागलेली आहे. काळा खप अशा पद्धतीने आपण आता काढून घेतलेलं आहे. पाहू शकता थोड्या गाठी राहिल्या ती अर्धी ती काढल्या जाईल. आता आपण हे औषध हे सगळं कलर सगळा याच्यात टाकून देणार आहोत टाकीमध्ये. पाहू शकता आतमध्ये युरियाचं पाणी कसं झालंय. आता हे युरियाच्या पाण्यामध्ये आपण हे टाकून देणार आहोत आणि हे राहिलेलं थोडं फार गाठी राहिलेले असतात ना ते पण आपण आता या प्रकारे काढून घेणार आहोत. पप्पा मला डोकं घालून होता. आता दुसरं आपण त्याच्यात दुसरं औषध घेणार आहोत काढायला. हे पाहू शकता तुम्ही फ्युमिक ॲसिड आहे. दगडायला घासा पाण्यात पडून पाना रे नको मित्रांनो फुलविक ॲसिड पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे फुलविक ॲसिड आहे. मित्रांनो त्याचा आईस्क्रीम निवास येतोय असं म्हणतात मुलं. पाहू शकता तुम्ही एकदम पाणी घट्ट झालंय. हे सीवीड एकदम पटकस काढलं जातंय. याला काय नाही टेन्शन. ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे दोन ॲसिड आहेत
आता आपण टाकलेला ऍसिड आहे आपण ॲमिनो ऍसिड आहे. या ऍसिडचा गुळावणी वास येतो मित्रांनो याचा. आणि हे एकदम पूर्णपणे खाल्लं जाते. याच्यात काही राहत नाही गाठी बिठी. हे पण कालून झालंय. याला पण आपण टाकून देऊ. होऊ शकता अशा प्रकारे झालंय. आता तिसरा आपण याच्यात हे हे कोणचं आहे पाहू शकता तुम्ही. ॲमिनो फुलविक टाकलं होता याच्या अगोदर. आता हे ॲमिनो ऍसिड आहे. मग हे ॲमिनो ऍसिड एकदम आपलं बेसन पिठावणीच होतं. हे एकदम भारी पद्धतीत खाल्ले गेले. कारण की सगळे आपण याच्यात काढून टाकल्यामुळे काय होलंय सगळ्याचा एक जीव झालाय. आणि तसे पुढे सोडले असते तर काही काढले गेले असते काही नसते गेले. त्यामुळे आपण सेपरेट काढून टाकले. त्यामुळे गाठी व्हायचा विषयच नाही. आता मेन राहिले. आता हे राहिलेलं आपलं ही बॅग राहिली. आता ही बॅग आपण टोटल बॅग अशाच प्रकारे टाकून देणार आहोत आपण. आणि त्यानंतर हे शेवट आपण मेटल टाकणार आहोत. तर मित्रांनो हे आपण अशा प्रकारे पाण्यात टाकून देणार आहोत. इरगळायला खूप फास्ट मध्ये इरगळत आहे ती पण. पाहू शकता तुम्ही मित्रांनो आपण अख्खं खत सोडून दिले. त्यामुळे पाण्यातून कशी बुडबुड निघू राहिले. आता हे औषध सगळं झालंय टाकून आपलं. आता याला आपण एक 15 दिवस दररोज सकाळ संध्याकाळ काठीनं हलवणार आहोत. आता हे भिजणार आहे सध्या. आता आजचे दिवस त्याला भिजून द्यायचंय. आणि अजून याच्यात प्रोडक्ट एक राहिलेलं. कुठे ती दुसरी बाटली. हा सगळ्यात मेन राहिलेली बाटली म्हणजे ही नेटल. मित्रांनो ही नेटलची बाटली काय काम करते. आपलं जे खत असते विद्राव्य खत तर विरघळतातच. पण आपले हे जे खत असते रेग्युलर आपण वावरात टाकतो ते खत विरघळत नाहीत. तर त्यासाठी हे नेटल काम करते. पाहू शकता तुम्ही एकदा पाहून घ्या. हे नेटल आहे. हे नेटल काम करते. आणि आता हे नेटल आपण त्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे जे आपण सगळं सोल्युशन बनवलेलं आहे हे एकदम भारी पद्धतीने बनवलं एकदम विरघळलं जाणार आहे. तर त्यासाठी हे नेटल आपण टाकणं त्याच्यात गरजेचंच आहे. आणि हे सगळे औषधे बॅग मध्येच येतात. बंद करू का? कोणता झाला
त्याची मृत्यू का आलेली तिला बाहेरून चॉकलेट कलर असतो तो कलर ठीक आहे बघा मागं सर मागं हा मित्रांनो ही नेटलची बाटली खोलून आणली पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे नेटल आहे आणि आपण हे नेटल ह्याच्यात टाकून देत आहोत अख्खी बॉटल टाकून द्यायची आपल्याला पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण बॉटल टाकून दिली हे भिसळून टाकणार आहोत सगळे टोटल पाहू शकता तुम्ही आता आपण हे हिसळून टाकलेलं आहे टोटल तर ही बॉटल तुम्हाला दाखवतो 100 मिलीची बॉटल आहे मित्रांनो ही नेटलची पाहू शकता तुम्ही 100 मिलीची बॉटल आहे 299 रुपये म्हणजे 300 रुपयाची किंमत आहे याची म्हणजे इतकं महाग आहे हे नेटल तर हे सर्व आपलं खताला विरघळ्यातनं काम करते चला मित्रांनो आपलं सोल्युशन रेडी झालं आहे म्हणजे आता आपण याला नाही का असंच राहून देणार आहोत एक 15 दिवस म्हणजे दररोज संध्याकाळी आपण त्याला हलवणार आहोत आणि याचं 15 दिवसानंतर आपण याला ड्रिपने द्यायला चालू करणार आहोत तर कसं होते 15 दिवसात तुम्हाला मी त्याची लाईव्ह व्हिडिओ दाखवणारच आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान